ए डोळ फुटलंय तुझं, दिसत नाही तुला? ए आजा नीट बोला, ज्याला धडकले ते आता काय बोला ना. आणि तुझं काय रे मध्ये चोच? ए चोच काय कर, दोस्त आहे माझा. असल मग त्याला दिसत नाही का? आणि तुला दिसत नाही काय? लागला असं त्याला तर? नाही लागलं मला. बघितलं नाही लागलं त्याला. ए अरे लागला असतो तुला तर? हा हो 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 लागला असतो तर. लागलं असतं तर नेलं असतं की मी तुला दवाखान्यात. बघितलं नेलं असतं. नेलं नेलं अजिंक्य, आपला पापड नेलं, पकडा पकडा तिला. शिपले आजा काय सापडत नाही आणि तू काय त्याला प्रपोज करत नाहीस. गपे उगच नाट लावू नगस. तू कुठे दिसतोय का बघा आधी. हॅलो हॅलो आजा तू कुठं आहेस? तू कुठं आहेस? मला माहित नाही पण मला माहिती आहे तू जिथं कुठं आहेस तिथं माझं बोलणं नक्की जाते. तुझ्या मनात काय आहे मला नाही माहित पण लई दिवस झाले. मला तुला एक गोष्ट सांगायची आहे आजा. माझं तुझ्यावर लई म्हणजे लई प्रेम आहे. लई असतात मन मौजी पण लाखात एक तूच माझा फौजी. भरीला ग गानाजी भरीला गानाजी भरियला ग गानाजी भरियला सवा खंडिया तांदळाचा ग खंडिया
चला आचमन करा. 3 वेळा पाणी पिऊन 4थ्या वेळेला सोडा. तुम्ही हातारात लावा. आचम्य तेच केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. सोडा पाणी. हात जोडायचे सगळ्यांनी. नमस्कार. मी आता प्रार्थना करायची. हात जोडा. आता कलशावरती अक्षता टाका. आता मंगळसूत्र गळ्यामध्ये घालायचंय. तुम्ही मंगळसूत्राला हळद कुंकू वा. आता गाठ बांधायची. आता उद्या माझं पोस्टिंग आहे. गेलो की लवकर यायचं नाही. जर का माझ्या बहिणीला काय त्रास दिलास तर मग बघच. अरे हो बाबा, नाही देत त्रास. आता काय कान उपटून काढतो काय माझा. सांभाळून राहा. मॅडम, आपण इथं फिरायला आलोय का फोनवर बोलायला? फोन तर द्या. अजिबात नाही. आता इथून पुढचा सगळा वेळ फक्त माझा. कळलं? चला चला. निघायला पाहिजे. आता नोकरी निघालो ना तर रात्र वेळेच्यात पोहोचू आपण घराला. थँक्यू. एवढ्या गडबडीत असताना बी तुम्ही मला इथं घेऊन आला त्यासाठी. हे 2 दिवस ना माझ्या आठवणीत कोरल्यागत राहते.
मी बॉर्डरवर गेलं की तुम्ही परत येई पतूर. हे 2च तर दिवस आहेत माझ्या बरोबर. मी काय म्हणते, आपण दवाखान्यात जाऊन येऊया. दवाखान्यात? हम्म. का? काय ताप बीप आला काय तुला? नाही, कशाला जायचं मग दवाखान्यात? अहो चला तर. हायला कमालच आहे. असंच झालं ते काय बाग आहे वे? चेष्टा सुचते वे तुम्हाला? बर काय होते? अहो मला लई कस तरी वाटतंय. कसं तरी वाटतंय? चला की हो. अगं जायला काय नाही, तू नीट वाटतेस म्हणून विचारलं तुला मी. इथं मला काय होतंय ते माझं मलाच माहित. बरं मला नाही वाटत का तुम्हाला? येताय का नाही तुम्ही? हो हो जाऊयात जाऊयात. बरं बाकी काही त्रास आहे का? नाही डॉक्टर. तुमच्यावर कोणी आलंय का? माझे मिस्टर आलेत की. फौजी आलेत? हो मग बोलून घ्या ना त्यांना, मी सांगतो त्यांना काय सांगायचं ते. नाही नको, म्हणजे मी त्यांना नंतर सांगते. बरं ठीक आहे, व्यवस्थित काळजी घ्या हा, आणि वेळेवरती चेकअपला या. ह्या गोळ्या व्यवस्थित घ्या आणि फौजीने पण याची व्यवस्थित कल्पना द्या. थँक्यू डॉक्टर. ओके. काय म्हणले डॉक्टर? काय नाही. बघ सांगते काय नाही झालं तर ऐकायचंच नाही माझं. घरी जरा झोपली असती तर बरं वाटलं असतं. दोघांची पळापळ, तुझी पळापळ, माझी पळापळ, तुला टेन्शन मला टेन्शन, उगाचच. चला आता येतो बाबा. हा काय नाही झालं. हा येतो. जावं लवकर, शीतल ताई तिकडे वाट बघती. एक काम कर सुरजा, तिला सांग आलोच म्हणून. आलोच म्हणजे लगेच ये म्हणून सांगितलं नाहीस तू त्यांना? नाही नाही, मी सांगितलं की तेच म्हणले मी नाही येत. त्यांना म्हणाव आत्ताच्या आत्ता या. एवढं कॉन्फिडन्स? तिला सांग अजय येत नाही म्हणतोय. येत नाही जा. त्यांना म्हणाव आत्ताच्या आत्ता नाही आला तर काय खरं नाही. बर ऐ इकडे या. अजिंक्य, मिस्टर फौजी, आता तर तुम्ही गेला नाही, तुमचं काही खरं नाही. लक्का हायच एवढा एवढा बिरमुट्या एवढा, आणि तू बोलतोस लक्का केवढा. अरे काय नाही, पोरांच्यात बसलोय ना म्हणून असं करत असेल. तुझ्या तुझा करला, माझं मी बघतो जा. नक्की ना? अरे हो जा. बर 10 9 8 ए थांब 7 थांब, निघालोय. 6 थांब 5 चाललंय की थांब. 4 3 शितले काय झालं का? काय बोलायचं होतं? हा अहो पण जबाबदारी नावाची काही गोष्ट आहे का नाही? आता प्रमोशन होणार आहे तुमचं. जबाबदारी? अगं आल्यापासून जबाबदारीनेच वागतोय की शितले. घरातलं बघतोय, बाहेरचं बघतोय, अजून किती जबाबदारीने वागायचं? आणि कसलं प्रमोशन झालंय? माझं प्रमोशन लान्स लाईक झालंय, सगळ्यांना माहिती. कुठलं प्रमोशन करतीस? अहो बाप म्हणून प्रमोशन होणार आहे तुमचं. अगं बाप म्हणून नाही, लान्स लाईक म्हणून प्रमोशन होणार आहे. इकडे बघ, काय म्हणलं तू? मी बाप बाप होणार आहे? अगं येडी का कोणी तू? शितले मी बाप होणार आहे? हा शितले, अगं शितले.
मला बोलायचं सुचना झालं शिकले. म्हणजे आपण डॉक्टरकडे गेलो, तुला कसं तरी होत होतं ते हे हा? शितले, तुम्हाला जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं शितले. आतावर फक्त असं वाटत होतं की तुला तुझ्या हक्काचं काहीतरी मिळावं, पण आता आता आपल्या दोघांच्या हक्काचं कोणतरी येणार आहे. दोघांच्या हक्काचं. अगं कळतंय का तुला? शितले, आता व्यवस्थित काळजी घ्यायची. दगदग करायची नाही, धावपळ करायची नाही. काय मी कशाला सांगतोय, मला घरची आहेतच की, घरची व्यवस्थित काळजी घेते. हो, थांबा थांबा थांबा. जावा तुम्ही, माग नाही जावा. म्हणजे अहो म्हणजे थोड्या वेळानंतर या की, परत घरातला नाणी काय वाटाय नको. बरोबर, पण तू लक्षात ठेव, आता स्वतः पचकशील. हाय का आता मी कशाला काय सांगते. नाही नाही, बायकांचं काय सांगता येत नाही, तुमच्या पोटात कायच राहत नाही म्हणून सांगतो. तर आम्ही बायका 9 महिने पोटात मूल ठेवू शकतो आणि एवढी एक गोष्ट ठेवू शकत नाही वे. धन्य आहे तुम्ही. हो, काय करताय? कोणतर बघल की. बघू दे की मग, त्याला काय होतंय. आणि माझ्याच बायकोला मिठी मारतोय ना, का दुसऱ्या कोणाच्या बायकोला मारत? तर लय दोस मुसळ आहे की तुम्ही. शिकले, मी काय म्हणतोय, घरातल्यांना सांगून टाकूया ना आपण. अगं मग अशी जीजी नाही विचारलं, रावलेलं नाही विचारलं, काय सांगता आलं नाही. अगं सांगून टाकूया ना. एवढा आनंद होतो की लपवताच येत नाही. हो, जर म्हणून दम निघाला या बाबाला. तर बाबा होणार आहे म्हणल्यावर कसा दम निघेल. तुम्ही मला म्हणताय पोटात राहील का नाही माहित नाही, पण मला तर आता असं वाटायला लागलंय की तुमच्याच पोटात राहणार नाही. हे बघा, मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. हे आल्यावर सांगूच की आपण सगळ्यांना. आता कधी वेळ येणार ते बी मीच सांगणार. जी मॅडम, तुम्ही म्हणाल तस. शितले, मला काय करू कळणं झालंय. काय करू नका, बस येतं, मी आलेच. तू कुठे चालली? अहो, कपडे वाळत घातले, घेऊन येते. नो 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 नो, आता तुम्ही नाही काम करायचं, तुम्ही इथं बसायचं. हा, तुम्ही हलायचं नाही जागेवरून. नो मुवमेंट. हिला मत, मी आहे ना, मी काम करतो. मी आणतो. जागून कोण आमचा फादर लावणार बे? झालं, 2 दिवस नानांनी सांगितलं तशी सगळी कामं केलीत तुझी. उपकार नाही केलंस, शिक्षा होती तुझी.